ब्रेनस्टेम इवोक्ड पोटेन्शियल, ऑडिटरी इवोक पोटेन्शियल. तर ऑडिटरी ॲपरेटसला स्टिम्युलस देतात, मग त्याच्यानंतर तो नर्व, मग कॉक्लिअर न्यूक्लियस, मग पॉन्स, मग मिड ब्रेन, थॅलॅमस आणि थॅलॅमोकॉर्टिकल सिक्वेन्शियली वर जातो. तर ते तुम्हाला मेजर करता येतील. तर व्हेरियस पार्ट्स, त्याच्या व्हेरियस वेव्ज आहेत. तर सिरीज ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह वेव्ज आणि लेटन्सी ऑफ इच पीक. तर त्या प्रत्येक वेव्हनुसार मग तुम्हाला कळेल की कुठे प्रॉब्लेम आहे. तर कोमॅटोस पेशंट नंतर CP अँगलच्या सर्जरीजला कामा येतं. तर हे रेझिस्टंट टू इफेक्ट ऑफ ॲनास्थेशिया आहे ब्रेनस्टेम ऑडिटरी इवोक पोटेन्शियल. चांगलं आहे आणि फक्त जस्ट काहीच नाही काढली की डायग्राम आणि लेबल दिलं. इथे पण सेम व्हिज्युअल इवोक्टमध्ये व्हिज्युअल इवोक करणार तुम्ही रेटायनाला स्टिम्युलस देणार लाईट गॉगल लावून आणि मग ऑक्सिपिटल कॉर्टेक्सवर चेक करणार. सर्जरी इन्व्हॉल्विंग व्हिज्युअल पाथवेला हे कामाचं आहे. बट दीज आर अफेक्टेड बाय व्होलाटाईल ॲनास्थेटिस्ट. तर हा डिफरन्स आहे. ब्रेनस्टेमचं एक हे खरंच कॅरेक्टरिस्टिक आहे की याच्याने अफेक्ट होत नाहीत ते, किंवा मग सगळ्यांमध्ये टिवा आहे. ह्याच्याने पण ऑप्शन तुम्हाला व्होलाटाईल नाही होत जमत आहे, तुम्हाला टिवाचा ऑप्शन आहे. तर ब्रेनस्टेम आणि व्हिज्युअल इवोक्ड हे व्हिज्युअल कॉर्टेक्सवर बघणार आपण शेवटी. आणि हा याचा थॅलॅमोकॉर्टिकल लास्ट. इलेक्ट्रोड कुठे लावतात त्याने एक्सप्लिसिटली म्हटलं की व्हर्टेक्सला किंवा नॉन सेफॅलिक रेफ्लन्सला लावता येईल. याचं एक टिपिकल आहे की हा खूप सारे पिक्स आहेत त्याच्यात.